गण झाल्यानंतर गवळणीचा भाग गण झाल्यानंतर गवळणीचा भाग आणि गवळणीमध्ये भावी मनुष्य आपल्या पत्नीला संसाराबद्दल मार्गदर्शन करत असते की कुठेतरी संसाराचा गाळा सुरळीत चालावा. नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही. हो, देवाची भक्ती करायची आहे तर सर्वप्रथम मनुष्य प्राण्याला जिवंत राहणं गरजेचं आहे आणि मग जिवंत राहायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी खाणं गरजेचं आहे आणि मग काही खायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी काम धंदा करावा लागेल. अनेक लोक या हित भऱ्या पोटासाठी गावोगावी देशोदेशी फिरतात, अनेक प्रकारचे व्यवसाय धंदे करतात, परंतु माझ्या आजा पंजोबापासून चालत आलेला धंदा पारंपरिक पद्धतीने दह्या दुधाचा. माझी आजी त्या काळामध्ये डोक्यावरती दह्याचं मार घ्यायची, खेडोपाडी जायची, दही घ्या अशी बोंबलाची ओढाची दही विकायची, आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायची. जरी तो काळ अशिक्षित असला, दळणवळणाचे साधन त्या काळामध्ये नव्हते, मात्र मनुष्य प्राणी हा इमानदार होता. विश्वासावर जग चालायचं. आता या काळात विज्ञानालाही प्रगती केली हो, पण मनुष्य प्राणी नीतिभ्रष्ट तेवढा झाला. लोक चंद्रावर गेले पण हा मनुष्य प्राणी नीतिभ्रष्ट तेवढा झाला. तुम्हाला सांगतो हो, या आमच्या भारतामध्ये भारताची ओळख जगाच्या पाठीवर संताची पावनभूमी म्हणून ओळखल्या जाते, पण या भारतामध्ये 5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होताना आम्ही पाहतो. 5 वर्षाच्या पोरीवर, बरोबर आहे, पेपरला वाचतो की नाही. 5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार. बाप सख्या पोरीला ओळखू शकत नाही, बहीण भावाला ओळखत नाही, चुलता पुतणीला ओळखत नाही, डेर भावजाला ओळखत नाही, आणि भगवे वस्त्र घालणारे साधू राहिले नाही. आसाराम झाला तर राम रहीम ना त्याच्या पाठीमागे नारायण साहेब. आणि म्हणून ही आमच्या माय बहिणीच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आमची माय बहीण कोणी एकटी फिरायला जाऊ शकत नाही. म्हटलं कशाला इकडे तिकडे फिरू, म्हटलं माझं गावच बाजारपेठेचा आणि त्या बाजारपेठेच्या ठिकाणी मी माझा धंदा आहे पुस्तका विकण्याचा. मी त्याच्यामध्ये बदल केला, कारण आज काळाला विद्येची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, समजलं की नाही. आणि म्हणून माझ्याकडे पुस्तका छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, राजमाता जिजाईचं जीवनचरित्र, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र, अनेक संत महापुरुषाचे पुस्तकं माझ्याकडे आहेत. आणि म्हणून आज मला महत्वाचं कामाला नागपूरला जायचं आहे आणि नागपूरला जाऊन मला त्या 10 सदस्यांना निवेदन द्यायचं आहे. कारण तुम्हाला सांगतो, गव्हर्नमेंटने आमच्या शहीद लोकांसाठी मानधन मिळावं या हेतूने प्रत्येक जिल्ह्याला 10 सदस्याची निवड केली. पण साला होते काय या भारतामध्ये, हो भाडखाय खूप आहे. ज्याच्या बापानं कधी शायरी केली नाही त्याला धडाड पगार चालू आहे, ज्याला काही समजत नाही. आणि जे ओरिजिनल शायर आहेत ते माशा खेळून राहिले. आणि म्हणून त्या सदस्यांना जाऊन मला निवेदन द्यायचं आहे की साहेब, थेरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टीची तुम्ही त्याची तपासणी घ्या. ती ॲबिलिटी त्यांच्यामध्ये आहे का, आणि जर असेल तर कोणत्याही जाती पंथाचा असो त्याला तुम्ही खुशाल गव्हर्नमेंटकडून मानधन लागू करून द्या. तर आज जाणं गरजेचं आहे. पण आज नागपूरला जर गेलो आणि दुकान जर बंद राहिलं, 2 मुलं पाठीशी आहेत. KG1 KG2 चा जमाना आहे, काळ मागायचा आहे. कोणी नाही कोणाचं अंती जाणे ऐकल्याचं म्हणतात. सक्का भाऊ पक्का वैरी आहे. आणि म्हणून पत्नीला म्हणतो की आजच्या दिवस दुकान सांभाळ. पत्नीबद्दल सांगायला गेलो बंधूजन, क्षुल्लक शाकार नाव माझ्या पत्नीबरोबर 2 गोष्टी झाल्या. माझी पत्नी माझ्यासोबत व्यवस्थितरित्या बोलत नाही, काही हरकत नाही, तरी पती या नात्याने तिला आवाज देतो, ते काय म्हणते ते ऐकून घेतो आणि मी सुद्धा काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका. बापा कुठे गेली असं लमची इतक्या जोरात आवाज दिला, मात्र बोलायला खाली नाही का. अजून पण तिथं राग शांत झाला नाही.
अरे अरे परमेश्वरा, सुरुवात जशी आहे तर शेवट कसं होईल? नाही नाही नाही, शेजारीकडे वगैरे बसले असेल काही नाही तर मग घरापाठी मग कामधंदे करत असेल, भांडे घासत असेल, कपडे धुत असेल, म्हणून कदाचित आवाज गेला नसेल. पुन्हा एकदा आवाज देतो आहे, ऐका. आणि आज अचानकच या गावामध्ये येऊन लई प्रेमाने आवाज देत आहे. कदाचित काहीतरी माझ्याबद्दल यांना वाटलं असेल की जेणेकरून झगडा झगडा बाजूला ठेवून जर आज माझ्याशी दोन शब्द प्रेमाने बोलत आहेत तर हे त्यांचं मोठेपणच समजावे लागेल. मग यांनी जर हा झगडा बाजूला ठेवून जर माघार घेतली तर मला पण माघार घ्यायलाच पाहिजे आणि दोन शब्द यांच्याशी मला प्रेमानेच बोलायला पाहिजे. अशी करते, सकाळची वेळ आहे, पूजापाठ करून घेते, नंतर त्यांच्या हाताला ताव देते, पाहते काय म्हणतात ते. काय माहिती बाई कसं काही दिवस निघालं असेल आज. चाल बाई, माहिती नाही कधी काय कसं समजावं लागेल आता यांना. पूजा पाठ करून घेते, पाहते. जन्म दिदल्या जया भीमा, जन्म दिदल्या जया भीमा, जन्म दिदल्या जया भीमा, जन्म दिदल्या जया भीमा. जन्म दिदल्या जया
सूरजजी नवघरे, माननीय शाहीर सूरजजी ब्रह्माजी नवघरे या गीतावरती त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. खूप खूप आभार मानते. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे आदर्श सोनू दादा प्रभात मुक्काम कामते यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं प्रेमपुष्प आलेलं आहे. धन्यवाद. वा परमेश्वरा कोणत्या शब्दामध्ये अभिवादन करू माझ्याकडे शब्दच उरले नाही. क्या बात आहे. मला असं वाटते की आता माझ्या जीवनाचं कुठेतरी सोनं होईल. कारण जो मनुष्य प्राणी भक्ती मार्गाकडे वळते त्याला चांगल्या गोष्टीची जडणघडण लागत असते. परंतु मी आधी बोललो नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही. देवाची भक्ती करायची आहे तर संत सावता माळींनी सुद्धा भक्ती केली आणि कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी कामातच विठू रायाचं दर्शन घेतलं माळव्यामध्ये आणि सांगितलं की कामातच राम आहे. नाही तर कोण आहे जी देगा हरीन पलंगावरी. ए शिला, अगं ए शिला, कारभार सत्या साजणार मला कशाला दिले आवाज म्हटलं रायाजी. बायले ताकद खूप देणं त्या निसर्गानं. कसली हो बायले मालूम आहे का आज मा नवरा मोठ्या रागात आहे. मग याले आता थंड कसं पाळायचं. हो तर बाईनं नुसतं नवऱ्याला जरी प्रेमानं आवाज मारला हो काय म्हणतावं रायावं चिक्कूचे पप्पावं काय हे चिकन चोपडा बंद कर. मग काय करू. हा मी सांगतो तेवढं काम कर. तुला सांगून राहिलो. कोणता हा सांगतो ना. घाई काय करून राहिली. सांगा बरं. हे लुगडं सोड आताच्या आता. पागल झाला का. मी पागल आहे. तुला सोड म्हणलं ना. हे लुगडं सोड. धर सोड. कोण मी काय सोडू. घातलीस तू ना आणि मला सोड म्हणतो. मग काय सोड म्हणता. मला लवकर समजतं का तुझ्या. जास्त ताव नाही मला माझ्या. हे नवीन लुगडं सोड. सोड म्हणजे सोड. अब्बी कधी सोड. माय हे लुगडं सोडून या लोकांमध्ये फिर. मारी लात कशी नाही फिर म्हणत तुले. ते खुटीले लटकल मा बगर चैनीचं जीन्स पॅन्ट आहे. चलो ना धर चाबी धर. हे गोदरेजची मला पाहिजे एवढी. हा केवढी कोची आणू. तो मागावचा खाती मेला तुला मालूम ना. कोणता तो रामदास खाती. मला वाटला सोनू बोरकर. सोनू बोरकर नाही मला तो. त्याची आयुष्य लगीत आहे त्याच्यावर बाया आहेत. मी काय म्हणून राहिलो. काय वा ते कपाट मधलं पुराणं ते पातळ आहे ना ते वापर. पण नवीन लुगडं का तुला घातलं मला मालूम आहे. त्या डोक्यावर कोच्चर भूत सवार. गालाले पावडर होटाने लाली हे कानामध्ये बाली आणि ह्या चौरंग मटाट्या घालून तयारी कुठची झाली. माझी तयारी झाली. बोरुद्वाराला जायची राय. बोरुद्वाराला चालली. हो ना. बरं काय हरकत नाही जा. काय चालली 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 चालली. तू खळा तमाशा पाहायला चालली म्हटलं माझे रायाजी. तमाशा पाहायला चालली. हो ना. तमाशा पाहायला जा माझे काही म्हणाय नाही. पण मी काय म्हणतो तमाशा पाहायला जायचं कोणते कोणते शाहीर आहेत. शाहीर आहे सूरजजी नवघरे म्हटलं रायावाय. अरे बापरे सूरज नवघरे. हो ना. आणि त्यांच्या विरुद्ध आहेत निशांजी सुखदेवी. निशांजी सुखदेवे म्हणजे दोन्ही शाहीर चांगले आहेत. हो ना. नाही का जशी मोरेश्वर बुधाची जोडी लागली. खरंच. तर मी काय म्हणतो तमाशा पाहायला जा. पण माझं म्हणणं काय म्हणणं आहे. आपला धंदा कशात म्हटलं माझे नारी नारी ग नारी. आपला धंदा म्हणजे पुस्तके विकण्याचा. शाबाश. तर मी काय म्हणतो काय तू म्हणे पाहायला जा माझी काही म्हणाई नाही. गंमत पाहणं होते आणि आपला पुस्तकाचा स्टॉल सुद्धा तिथे घेऊन जा. समजलं का. तिथे दुरून लोक येतील. तुझ्या पुस्तकात सुद्धा विकणं होईल आणि तुझा तमाशा सुद्धा पाहणं होईल. तमाशा सुद्धा पाहणं होईल. काय म्हणजे मी काय एक ठेका घेतल्या दुकानावर जा म्हणून.
तुला रोज पाठवतो. रोज नाही तर का हा रोज पाठवून जाईल तुला. गेल्या महिन्याच्या 19 तारखेपासून धंद्यावर पाठवून राहिल्या. धंद्यावर नाही चालली गमती पाल घेऊन जाईल हे नाही सांगत. हा. हा? आणि धंद्यावर पाठवतो म्हणतो. मग? मी का म्हणून राहिलो ते बाकीच्या गोष्टी सोड. चालेल मनाई नाही करत. पण ते अंदर जा ते बॅग आहे बॅग मध्ये सगळं असतं आपलं सामान दुकानाची चाबी वगैरे आहे. आणि ते स्टॉल घेऊन जा लवकर बोर जोडायला. मी काय जात बीत नाही. मी असं? ठेकाणे घेतले आता आज तुम्ही जाणार होते तिकडे. असं पाहिलं भाऊ हे होय हे 1500 रुपये आम्हाला भाऊन राहिले आणि हे बाबासाहेबाचं आरक्षण होय. समजलं की नाही. जेव्हापासून सुरू झाली माझी लाडकी बहीण योजना हो तर तुम्हाला सांगतो तर नवरा पराठी वखराला गेला आणि तिकडून आला कशाला घरी वखरून झाली त्याला लागली ताण. तर आपल्या बायकोले म्हणते एक गिलास पाणी पाज ना. तर त्याची बायको का म्हणते काय हे म्हणते आतापर्यंत केलं म्हणते मी ना सही आणि येथून का लंबा चालला तर सोचिट्टी देईल. तुम्हाला सांगतो आणि म्हणून या काळात या 1500 रुपयानं बाया झाल्या ठोकर आणि आम्ही माणसं झालो पिंगर पोकर. आता आम्ही माणसानं का करावं सूचना काही पण शाहीर निशान गरजून बोलतो. हॅलो का बोलता शाहीर निशान गरजून बोलतो की जेव्हापर्यंत माझा लाडका भाऊ निघणार नाही तेव्हापर्यंत आम्ही माणसाची जास्त शांत बसणार नाही. यायले बायाले 1500 रुपये दिला ठीक आहे पण आम्हाला कमीत कमी देशीच्या पोळ्या पुरते. हा सन्माननीय सोनू दादा प्रधान मुक्काम कामटे यांच्याकडनं प्रभाने 100 रुपये मिळालेले आहेत. धन्यवाद. या भाऊले दही आली हा 100 रुपये दिलं पण यानं आणि मतदान घ्यायच्या वेळेस या बायानं मतदान केला का नाही. या बायानं मतदान केलं. वारे वाय का म्हणणार तुया का म्हणणार म्हणजे का कमवून ठेवलं धंद्यावर का कमवून ठेवलं नाही कमवून ठेवलं पण आपलं होते ना उदरनिर्वाह. मी म्हंटली बाई आता तरी चांगली तणाची झोपडी आहे तर चांगला सलापता घर बांधेल म्हणून पण नाही ते नाही होत. फक्त घर खायला दुकानावर जा खायला भेटला तर घरात 2 पैसे बांधून ठेवी याचा काही विचार नाही. म्हणजे तर धंदा मला सांगतो एका दुसरा कोणता धंदा आहे का. हो काय सांगतो नाही तू मग नाही तर का दुसरा धंदा आहे नवीन धंदा खोलली मी. असं खायच्या डुकराच्या मांगर माझ्याकडे एक नवीन धंदा आहे तो आहे लावणी सादर करण्याचा. लावणी हो मग पराठीची लावणी झाली मिरचीची लावणी झाली ना आता कोणती लावणी सांगून राहिली तू. तुम्हाला नाही माहिती कोणी महाराष्ट्राची लोककला आहे वा महाराष्ट्राची लोककला. येस असं ते लावणी म्हणजे मराठमोळी लावणी. तर तुला लावणी करता येते हो तर पाहू दे ना मग तुझी वाली काय बाप्पा लावणी पाहता बाबा पाहता म्हणजे बरं ऐकवते. हा बसलं पहिलंच बसुली पलंगी घ्या तुम्ही पानाचा विडा नेसुद्या हिरवी साडी आणि हातात हिरवा चुडा. नटली तुम्ही साठी हो तुमच्यासाठी दिलबरा नटली तुम्ही साठी दिलबरा राजसा रंगीला मोठी राजसा
काही अक्कल आहे हात नका तुले तुले काही अक्कल आहे का त्या बहीण मा जशी मातामाईची अंगामध्ये आली हे सारवलेलं घर पूर्ण उकळून टाकलीस का करू म्हणजे बंद कर हे लावणी करायला जाशील तू किती पैसे आणशील एका दिवशी मी आणि एका रात्रीची 5,000 रुपये 5,000 रुपये आणशील त्या कोणासोबत जाशील हो माझी मैत्रीण आहे मैत्रीण आहे अमरावतीची तिच्यासोबत जाशील गौरी नावाची तुमच्यासोबत माणसं किती राहतील आमच्यासोबत राहतील 10 माणसं 10 माणसानं तू येत त्याच्यामध्ये हो ते गौरी आणि मी दोघे घरी ते की हो. किती महिने राहण तिकडं तुम्ही आम्ही राहू कमीत कमी 3 महिने 3 महिने तिकडे राहायचे त्या माय बाई मग धज्जा एखाद्याच्या घर एखाद्याला घेऊन पडद्याची माय बहीण बाई चालत्या घोड्याची गोमाशी आहे काय जी बरोबर आहे का रे तू 3 महिने तिकडे राहायची आणि 5,000 रुपये कमवण्याची माय कोणत्या कामाने हे एवढा नाकाला शेंडावर करून सांगतात फेक म्हणून मग जा ना धंद्यावर कोण? काल बायकोला पाठवता भात होता झोपाले होता मला सांगा भाऊ एकट्या ठेका घेतला हो का मी नवऱ्याचं मीठ तर बायकोचं पाहिजे पीठ तेव्हा जिंदगानी होते नीट त्या मायनं मला पहिलं असं सांगायला पाहिजे होतं माझ्या मायनं सांगलं आपण सोबत लग्न करायला गेलो ते धंद्यावर पाठवता काय म्हणलं मी काय म्हणतो तुझी तब्येत बरोबर नाही का नाही असं कसं माहिती तब्येत बरोबर आहे जागेवर आहे बरोबर आहे जागेवर तुले गंमत पाहायला वेळ आहे तुले म्हणलं लोक आजच्या दिवस आपल्या पुस्तकाचं स्टॉल घेऊन जा ते नाही जमत गावाचा 3 टाईम खावाले हा एवढा तर भात खाते ये अंगावर अंगावर काय येऊ मी तुया मी नाही येत मा काही काम नाही मी झालो पुरा थंड मला सांगावा नवऱ्याचा पाहिजे म्हणजे नीट न मग राहते का जिंदगानी नीट म्हणून बरोबर आहे ना एवढा समजते एवढा समजते आणि तुम्ही का फक्त उतारा तमला करून झोपता ए बैताडे शहाणा लोकांचं म्हणणं आहे पती आणि पतीचे विचार सुईच्या एका टोकापर्यंत येत नसतात शिला तेव्हापर्यंत संसाराला गती मिळत असते ग समजलं की नाही आणि म्हणून बुद्ध म्हणतात सुख चालून येईल घरात बुद्ध तत्वाने वाग जरा संत म्हणतात समजलं की नाही सुखाच्या पाठीमागे तुला धावण्याची गरज नाही रे भल्या माणसा सुख तुझ्या पाठीमागे धाव घेईल पण मात्र कसं बंडीचे 2 चाका जर व्यवस्थित असतील तर नाही काय आणि म्हणून मी काय म्हणतो मिलने की तू कोशिश करना वादा कभी न करना मिलने की तुम कोशिश करना वादा कभी न करना वादा तो टूट जाता है वादा तो टूट जाता है वादा तो टूट जाता है काय म्हणतो शिला मला वाटत नाही काय एवढी सुंदर माझी पत्नी एज्युकेटेड आहे क्वालिफाईड आहे आणि तुला काही मारझोड करावं म्हणून मला वाटत नाही आणि म्हणून मारल्याने काही कोणी दुरुस्त होत नाही समजलं की नाही आणि म्हणून अगं दे हरी न पलंगावरी सांग कोण आणून देते कोणी आणून देणार आहे का नाही सूरज शहर निशान शहरची गंमत पाल चालली झाले म्हणजे बरं हे सूरज म्हणा शाहीर सूरज भाऊ म्हणा माझ्या घरी म्हणा तांदूळ संपले ना गहू संपले म्हणा एखादी कट्टा तांदळाचा गव्हाचा दे म्हणा मी रोजच्या गमती पाल येत जाईल म्हणा शाहीर लोक हे गावोगावी प्रबोधन करायला जातात कंट्रोल वाटप करायला जातात तू गावोगावी गंमत पाहिले जात गावामध्ये तमाशा एक वेळा होते रोज रोज नाही रोज जाऊन जाईस ना तू रोज रोज जाऊन राहिली का कोणी तारखेपासून घरी आहेस का तू नाही आहेस का तुम्ही कोठे घरी मी जाऊन जाऊ आपल्या कामाले कोणत्या मला जायचं आहे कोणते कामच नाहीत मला कोणत्या कामाचे समाज कल्याण ऑफिसला जावं लागते मला गेलं का आपलं दुकान सोबत घेऊन जातो भाऊ नागपूरमध्ये कोणी घेत नाही तरी आपण मग गल्ल्या गल्ल्या घुमतो समजलं की नाही आणि 1 रुपयाचा खात नाही आणि तिकडे गेले म्हणजे तिच्यासाठी नूडल्स मंचुरियन ज्या बाई मग हे गेंढर कुठून आले ज्या बाई भारतामध्ये त्या दिवशी मंचुरियन सांगितलं तर हिनं हो जी आणि म्हणून मी काय म्हणतो जरा लक्ष देऊ नाही का अरे देगा हरी न पलगावरी सांग कोण आणून देते आणि कष्टावी ना भाकरी नारी अग सांग कुणाला मिळते माझे नारी माझे नारी आट मारू आणि गेल्या बिना राहू नको माझे नारी आट मारू नको
टिकी होईल लवकर उभी हो. नाही होस का उभी, नाही होस का उभी? पक्का विचार केलीस, पक्का विचार केलीस तू? पाय बरं यापेक्षा एखादी मस्कर घेतलं असतं ते परवडलं असतं. 1 लाखाची मस घेतलं असतं ते परवडलं असतं. समजलं का नाही? या बहीण मा हाराभर गवत खातीने बाल्टीभर दूध देतील. दूध नेलं असतं तर पैसे आले असते. तू कोणत्या कामाचे? 8 लाख रुपये खर्च आला त्या लग्नाला. बफेचं जेवण पाहिजे म्हणे ती माय हाल मधून म्हणे. त्या भासीले पोरं होते का मग? भाशीले पोरं सोड, पण माय प्रपंच तर भागलं असतं. नाही गरम झाला. हा, तुझ्यासाठी लोकांच्या घरी भीक मागायला द्यावं लागते. पाय बरं, ये लवकर. पाय विचार कर तू, मग नको म्हणजे. ये चिलम तोंड्या. बघ हे चांगली गोड खापर फुटे. हा मस्त खराब नको करू. हे तुले तुले वाटत असं तो काळ मा बायचा आहे तर जशी पाहून जायची पाय हे तोंडाला तोंड देते. हा तोंडा राव मी उगाच नाही का बघ कसं कशी फाना काढून बघते फान चोंडकेचा दांडा पलटवून देते या माया बाई फुटा तुला कुचकुलत देई. वाह रे वाह, इसको नहीं शीला, खुद के लिए तो सब जीते हैं, खुद के लिए सब जीते हैं, पर दूसरों के लिए जीने में जीवन का सच्चा मिजाज होता है और जमाना उसे प्रणाम करता है जो जमाने के काम आता है. हम तुझ्या काय फिरू फिरू सारा न घराचा दारा तसं भरेल का? या बहिणीचा नवरा न कामाचा बसाला येऊन करेल का? आता तरी काय सुधारणार करू नको मुझोरी, आता तरी काय सुधारणार करू नको मुझोरी. माझे दारे आत मारू नको आणि गेल्या दिन राहू नको. माझे दारे आत खाण्यात माती पडे त्या मोती कुत्री हातच लांबच्या काम थंडीच्या पावरलास का तुला माणसाला भेटत कुस्ती खेळाले बायासंग कुस्ती खेळते लवकर मारीन लमक्या जाम